अहमदनगरच्या शेवगाव तालुक्यातील एरंडगाव समसूद इथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी हे सातत्याने गैरहजर राहत असल्याने गोरगरिबांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। तसेच येथील ग्रामसेवक मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने शेवगाव पंचायत समिती समोर बोंबाबोंब आंदोलन केलंय। येत्या 10 दिवसात याबाबत कारवाई केली नाही तर मोठं जन आंदोलन उभारणार असल्याचं निवेदन गटविकास अधिकाऱ्यांना वंचित कडून देण्यात आलंय। यावेळी तालुकाध्यक्ष प्यारेलाल शेख यांच्यासह वंचितचे कार्यकर्ते उपस्थित होते। या प्राथमिक आरोग्य केंद्रामधले जे वैद्यकीय अधिकारी आहेत त्या महिनाभर आरोग्य केंद्रामध्ये उपस्थित नसतात आणि म्हणून तिथले ग्रामपंचायत विद्यमान सदस्य यांनी ग्रामसभेमध्ये ही तक्रार मांडली की इथं आरोग्य अधिकारी नसतात। मासिक मीटिंगला सरपंच उपस्थित असले पाहिजे, परंतु त्यांना दादागिरीची भाषा केली गेली नाही आणि म्हणून आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तिथले काही ग्रामस्थ आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते यांनी पंचायत समिती शेवगाव कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केलं, बोंबाबोंब आंदोलन केलं आणि आज गटविकास अधिकारी त्याचप्रमाणे तालुका आरोग्य अधिकारी, विस्तार अधिकारी यांच्यासोबत चर्चा झाली। आमची मागणी आहे की जर त्या गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र असेल तर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जाणाऱ्यांची संख्या ही गोरगरिबांची असते। सगळ्या समाजातले गोरगरीब लोक त्या आरोग्य केंद्रामध्ये जात असतात उपचारासाठी। शासनाने एवढा मोठा खर्च करून तिथं आरोग्य केंद्र उभा केलेलं आहे, परंतु डॉक्टरच महिना येत नसतील आणि त्यांच्या सहाय्यक कुणीतरी एखादा चतुर्थ कर्मचारी करत असेल तर ही गंभीर बाब आहे। सरकार पगार देत आहे आणि इथं मात्र न येता देखील पगार घेतला जातो। ही गंभीर बाब असल्यामुळे आम्ही प्रशासनाच्या लक्षात आणून दिलेली आहे। हा गोरगरिबांच्या आरोग्याशी निगडीत विषय आहे। भले धनदांडगे जातदांडगे कोणी जाणार नाही त्या दवाखान्यामध्ये, पण गोरगरीब लोक जातात आणि म्हणून तिथं ते येत नसल्यामुळे त्याची चौकशी करा, त्यांच्यावरती कारवाई करा।